पुणे बलात्कार प्रकरणी प्रशासन अलर्ट मोडवर, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अजित पवारांची प्रतिक्रिया. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कठोर कारवाई, स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षकांचं तत्काळ निलंबन. स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव. आरोपीवर साखळी चोरीचे गुन्हे दाखल, पोलिसांकडून शोध सुरू. पुण्यामध्ये पोलिसांचा धाक राहिला नाही. पुणे बलात्कार प्रकरणावरनं सुषमा अंधारेंची टीका, तर आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करणार, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेकडून तोडफोड, जुन्या बसमधील कॉन्डम्स दाखवत वसंत मोरेंचा प्रशासनावर हल्लाबोल. सुरक्षा रक्षक काय करतायत, मोरेंचा सवाल. बीडच्या मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. न्याय न मिळाल्यास पुढाऱ्यांसाठी गाव बंद करण्याचा इशारा. त्र्यंबकेश्वर मंदिरातील सिने अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कार्यक्रम रद्द. प्राजक्तानं स्वतःच कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानं वादावर पडदा. संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांची फ्री स्टाईल हाणामारी. व्यवस्थापन आणि पोलिसांकडून नियोजनाचा अभाव. ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंनाही गोंधळाचा फटका. अमरावतीच्या मेळघाटमध्ये अंधश्रद्धेचा कळस. 22 दिवसाच्या बाळाच्या पोटाला दिले 65 चटके. बाळाची प्रकृती गंभीर. पोटफुगी आजारावर उपचार म्हणून अघोरी कृत्य. महाशिवरात्री निमित्त 12 ज्योतिर्लिंगावर भक्तांची अलोट गर्दी. देशभरातील शिवमंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष. भक्तांकडून शिवलिंगाला अभिषेक. चाकू हल्ल्यामध्ये नांदेड शहरातील तरुणाचा मृत्यू. दुचाकीवरनं आलेल्या दोघांनी चाकू हल्ला करत केली हत्या. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 विविध ठिकाणी बुडून 6 जणांचा मृत्यू. राजुरा तालुक्यातील चुनाळामध्ये 3 युवकांचा वर्धा नदीमध्ये बुडून मृत्यू, तर वैनगंगा नदीमध्ये बुडून 3 सख्ख्या भगिनींचा मृत्यू.